हॅलो फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहिलं होतं? आपण तुमचा जो काही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 चा पहिला पाठ आहे, त्याचं नाव आहे अनुवंशिकता व उत्क्रांती, तो आपण अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलाय. ठीक आहे. तर आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत? तर त्या पाठाचा स्वाध्याय आणि त्याचप्रमाणे त्या पाठाच्या आतील काही प्रश्न, मग ते प्रश्न सांगा पाहू किंवा ओळखा पाहू या संदर्भातले आहेत. ठीक आहे. तर आता आपण आपला जो काही स्वाध्याय आहे तो पाहायला सुरुवात करूया. तर आपल्याला पहिला प्रश्न दिला गेला आहे तो म्हणजे खालील आकृती पूर्ण करा. तर ही आकृती जी की तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एका वेबच्या फॉर्म मध्ये, ज्याला आपण आकृतीबंध म्हणतो, त्याच्या रूपामध्ये दिली गेली आहे आणि ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर यामध्ये काय करायचे आहे? यामध्ये आपल्याला उत्क्रांतीचे पुरावे कोणते कोणते आहेत, त्यांचे प्रकार कोणते कोणते आहेत, हे इथे आपल्याला सांगायचे आहे. तर उत्क्रांतीचे बरेचसे पुरावे आहेत. मग त्यातील पहिला पुरावा आहे तो म्हणजे कोणता? बाह्य रूपिकीय. दुसरा आहे भ्रूण विज्ञान विषयक. त्यानंतरचा पुरावा आहे पुराजीव विषयक आणि शेवटचा आहे अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य. तर हे जे काही पुरावे आहेत त्याच्याबद्दल आपण अगदी थोडक्यामध्ये पाहूया. तर बाह्यरूपकीय पुरावे म्हणजे काय? तर असे पुरावे जे आपल्या बाह्य रूपावरून सारखे असतात. म्हणजे कुत्र्यांच्या डोळ्यांची रचना किंवा त्यांचे जे काही स्थान आहे तशाच पद्धतीने त्यांच्या कानांची रचना व मांजरीच्या कानांची रचना, त्यांच्या डोळ्यांचे स्थान हे जवळपास यांच्यामध्ये साम्य आढळतो किंवा यांच्यामध्ये सारखेपणा आढळतो. तर यावरून ते बाह्य रूपाने सारखे आहेत. तर हे काय दर्शवते? तर हे दर्शवते की त्यांचे जे काही पूर्वज होते ते पूर्वज समान असावेत किंवा सारखे असावेत. ठीक आहे. त्यानंतर आहे भ्रूण विज्ञान विषयक. तर आपण बऱ्याचशा प्राण्यांचे भ्रूणांच्या वाढीचे पहिले टप्पे जर आपण निरीक्षणात आणले तर तेव्हा आपल्याला आढळते की त्यांच्या वाढीचा जो काही टप्पा आहे तो जवळपास सारखा आहे आणि यावरून हे सिद्ध होते की बहुधा यांचे पूर्वज म्हणजे ज्या प्राण्यांच्या भ्रूणांचे आपण निरीक्षण करणार आहोत त्यांचे पूर्वज हे काय आहेत? सारखे होते. त्यानंतर आहे अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य. तर आपल्या मानवी शरीरामध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये बरेचसे अवयव हे नावाने समान असतात, सारखे असतात. ज्या पद्धतीने हात असतील, पाय असतील, पण त्यांचे जे काही बाह्य रूप आहे ते अगदी वेगळं असतं आणि त्यांच्या हाडांची रचना यांमध्ये मात्र सारखेपणा आढळतो. यामुळेच काय होतं? तर यामुळेच त्यांचे जे काही पूर्वज आहेत ते समान असावेत असं सिद्ध होतं. ठीक आहे. शेवटी आहेत पुराजीव विषयक. म्हणजे बऱ्याच वेळेला बऱ्याचशा नैसर्गिक आपत्ती येतात आणि त्या नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर जे काही सजीव प्राणी असतील, वनस्पती आहेत, ते जमिनीखाली काढले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये काही कालावधीनंतर किंवा बऱ्याच वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर काय होते? तर त्यांचे जे काही ठसे उमटलेले असतील किंवा त्याहीपेक्षा त्यांचे जे काही सांगाडे त्या जमिनीमध्ये रुतलेले पुरलेले असतील ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावरून आपण त्यांचा अभ्यास करू शकतो. ठीक आहे. तर आपण जो काही पहिला प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला आकृती पूर्ण करायची होती ती आपण अगदी व्यवस्थितपणे पूर्ण केलेली आहे. तर आता आपण जो काही पुढचा प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते आता आपण पाहूया. पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. तर हे जे काही विधान आहेत त्यांना आपल्याला वाचायचे आहे, व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर काय करायचे आहे? त्यानंतर आपल्याला त्यांच्या समर्थनामध्ये म्हणजे ते विधान योग्य आहे की अयोग्य आहे असे आपल्याला वाटते किंवा त्याच्याशी जे काही संबंधित पुरावे आपल्याला माहीत आहेत ते इथे आपल्याला उदाहरणासहित लिहायचे आहेत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी सुरुवात झाली. तर मानवाची जी काही उत्क्रांती होती तर त्या उत्क्रांतीमध्ये 7 कोटी वर्षापूर्वी जी काही सुरुवात झाली ती सुरुवात कशा पद्धतीने झाली या विधानाच्या समर्थनात आपल्याला काय करायचे आहेत? त्यांचे पुरावे उदाहरणासहित स्पष्ट करायचे आहेत. तर आता आपण सुरुवात करूया.
तर मानवाची उत्क्रांतीसाठी सुमारे 7 कोटी वर्षापूर्वीचा कालखंड गेला. त्या कालखंडामध्ये मानवामध्ये बरेचसे बदल घडले आणि ते बदल कशा पद्धतीने घडले हे आपण आता समजून घेऊया. पहिला बदल आहे, सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवरती हिमयुग सुरू झाले. मग आपण पाहिलं होतं पाठामध्ये की 7 कोटी वर्षापूर्वी काय झाले होते, हिमयुग सुरू झाले होते आणि हिमयुग सुरू झाल्यामुळे जे काही डायनासोर्स होते त्या डायनासोर्स ह्या वातावरणामध्ये स्वतःला ते अडॅप्ट करू शकले नाहीत. म्हणजेच काय, ते त्या वातावरणामध्ये स्वतःला जिवंत ठेवू शकले नाहीत आणि तिथे डायनासोर नाहीसे झाले आणि त्यानंतर मात्र काय झालं, सस्तन प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली. मग आजच्या आधुनिक लेम्युर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून त्यावेळी माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले. तर आज आपण जे काही लेम्युर पाहतो त्यांच्यापासून माकडासारखे दिसणाऱ्या प्राण्यांचा उगम झाला किंवा त्यांच्यापासून ते विकसित व्हायला लागले. ठीक आहे. मग त्यानंतर काय झालं, त्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वीच्या कालावधीत आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या अतिशय संथ गतीने नाहीशा झाल्या. तर त्या माकडांसारख्या दिसणाऱ्या प्राण्यांपासून शेपटी नाहीसे होण्यासाठी जवळपास 3 कोटी वर्षांचा कालावधी लागला आणि 4 कोटी वर्षापूर्वीच्या कालावधीत आफ्रिकेतील जे काही माकडासारखे दिसणारे प्राणी होते तर त्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, ज्यांचे अवशेष आजही आपल्या शरीरामध्ये आढळतात, ज्यांना आपण अवशेषांग म्हणून ओळखले जातो, ज्याला आपण माकडहाड म्हणतो. ठीक आहे. तर त्यानंतर काय झालं, त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारमानात हळूहळू बदल होत होते. मानव सदृश्य प्राण्यांचा विकास होऊ लागला. झाडांवर राहणाऱ्या माकडांपासून कप्पी आणि मानव अशा 2 भिन्न उत्क्रांतीचे मार्ग निर्माण झाले. तर जे काही माकडासारखे प्राणी होते ज्यांच्यामध्ये शेपट्या नाहीशा झाल्या होत्या तर त्यांच्यामध्ये आणखी बदल व्हायला सुरुवात झाली. आणि ते बदल कोणते होते, ते बदल म्हणजे त्यांच्या मेंदूचा जो काही आकार आहे तो वाढत होता आणि तशाच पद्धतीने त्यांचा विकास हा मानव सदृश्य प्राण्यांप्रमाणे होत होता. मग ते झाडांवर राहणाऱ्या माकडांपासून कप्पी आणि मानव अशा 2 भिन्न उत्क्रांतीचे मार्ग तिथे निर्माण झाले. मग काय झालं, शेवटी मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आकारमानात वाढ झाली, ताठ चालण्याची प्रवृत्ती मानवामध्ये आली, बुद्धीचा विकास होत गेला आणि तो एक कौशल्यपूर्ण मानव बनला. तो काय करायला लागला, तो अग्नीचा वापर करायला लागला, वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करायला लागला आणि तो शेती करायला लागला. आणि हा सारा प्रवास सुमारे 7 कोटी वर्षापासून सुरू झाला. मात्र 50,000 वर्षापूर्वी खरा बुद्धिमान मानव निर्माण झाला आणि तो बुद्धिमान मानव काय करू लागला, वसाहती निर्माण करू लागला. तशाच पद्धतीने जे काही गायी गुरे असतील त्यांचं पालन करू लागला आणि तो कळपाने एकत्र राहू लागला, घरे बांधू लागला. आणि आज जो काही आपण मानव पाहतो ज्याला जो कोणत्या प्रजातीमध्ये येतो, होमो सॅपियन सॅपियन या प्रजातीमध्ये येतो, तर तो मानव 50,000 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने निर्माण झाला. तर पुढील विधान आहे ते म्हणजे कोणते, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने काय होते, जातीभेद किंवा जाती उद्भव होतो. तर या विधानाच्या समर्थनात आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे आणि त्याला उदाहरणासह स्पष्ट करायचे आहे. तर आपण हा जो काही जाती उद्भव आहे तो अगदी व्यवस्थितपणे समजून घेतला होता, तो आपण आता पाहूया. प्रत्येक जाती त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्यांचा आहार विहार फलनक्षमता सागम काळ इत्यादी जातीनिहाय भिन्न असते. तर प्रत्येक जाती या भौगोलिक परिस्थितीनुसार आढळत असतात. मग त्यासाठी आपण उदाहरण पाहिले होते की जो काही स्नो लेपर्ड आहे ज्याला आपण बर्फाळ चित्ता म्हणतो, तर तो फक्त बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतो, इतर ठिकाणी तो आढळत नाही. तर तो त्या ठिकाणामध्ये आढळण्याचे कारण म्हणजे काय, तर तिथली भौगोलिक स्थिती त्यासाठी कारणीभूत आहे. मग तिचा आहार विहार फलनक्षमता असेल, सागम काळ असेल इत्यादी जातीनिहाय काय असते, भिन्न असतो. असे सजीव दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत पुनरुत्पादन करू शकत नाहीत. आणि जे सजीव एखाद्या विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये आढळतात किंवा विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये आढळतात, तर ते जे काही सजीव आहेत ते दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत त्यांचं पुनरुत्पादन करू शकत नाहीत. या 2 भिन्न जातींचा पूर्वज एकच असू शकतो, परंतु काही कारणाने जर या 2 जातींचे 2 गट पडले आणि खूप मोठ्या कालावधीकरिता ते भौगोलिक व पुनरुत्पादनीय दृष्ट्या अलग राहिले, तर त्यांचा अनुवंशिक गुणधर्मात बदल होऊन त्यांच्यापासून 2 नव्या जाती बनतात.
तर ज्या काही दोन भिन्न जाती आहेत, ज्या भौगोलिक स्थितीमुळे आढळतात किंवा त्या भौगोलिक प्रदेशाच्या बाहेर आढळतात, त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होऊ शकत नाही. आणि पण या दोन भिन्न जातींचे पूर्वज मात्र सारखे असू शकतात. मग त्या दोन जातींचे गट पडले तर त्या गटांपासून वेगवेगळ्या कालावधीकरिता वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये त्यांचं पुनरुत्पादित दृष्ट्या अलगीकरण होऊ शकतो आणि तिथे दोन वेगळ्या अनुवंशिक गुणधर्मामध्ये जे काही बदल घडतात त्यामुळे दोन वेगळ्या नव्या जातींचं काय होतो, तिथे उद्भव होतो आणि दोन नव्या जाती तयार होतात. त्यानंतरचे विधान आहे ते म्हणजे जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे. तर आपण जो काही जीवाश्माचा अभ्यास करतो तर तो अभ्यास उत्क्रांतीच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे आपण पाहिलं. तर याच्या समर्थनामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. ते कशा पद्धतीने आपण पाहूया. जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावे असतात. तर जीवाश्म काय असतात, तर काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्या वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लावात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आत्ताच पाहिलं होतं की जीवाश्म म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला बऱ्याचशा नैसर्गिक आपत्त्या येतात आणि त्या आपत्ती आल्यामुळे त्या आपत्तीमध्ये बरेचसे सजीव प्राणी असतील, मग ते वनस्पती असतील, ते पूर्णपणे गाडले जातात. आणि काही कालखंडानंतर आपण जर तिथे उत्खनन केले तर तिथे त्यांचे जे काही शरीराचे ठसे असतील किंवा सांगाडे असतील हे आपल्याला मिळतात. आणि या जीवाश्मांचा अभ्यास करून आपण व्यवस्थितपणे सांगू शकतो की कशा पद्धतीने उत्क्रांती घडली आहे किंवा उत्क्रांतीच्या अभ्यासाचे हे एक महत्वाचे घटक आहे. त्यांचे अवशेष ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू लागते. तशाच पद्धतीने याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने काय होते, आपण त्यांचा नेमका कालखंड देखील समजू शकतो. त्यानंतर आहे भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतन जीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत. तर जे काही भूस्तर रचना आहेत म्हणजे जो काही सर्वात पूर्वी गाडला गेलेला प्राणी आहे किंवा वनस्पती आहे तो सर्वात खाली सापडेल. त्यानंतरच्या कालखंडातील जो काही प्राणी, वनस्पती किंवा जीवाश्म आहे तो सापडेल आणि मग नंतर तसे थर आपल्याला मिळत जातील. तर त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय, मत्स्य, उभयचर, सरीसर्प, नंतर मध्यजीव महाकल्पात सरीसर्प आणि नंतर नूतन जीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांचे जीवाश्मे आढळून येतात. उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्वाचे अंग आहे. तर उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये कशा पद्धतीने हे जीवाश्म महत्वाचे अंग आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढील विधान पाहूया. ते विधान काय म्हणते आपण आता पाहूया. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भूविज्ञान विषयक पुरावे दिसून येतात. तर जे काही पृष्ठवंशीय प्राणी आहेत त्यांच्यामध्ये काय होते, तर भ्रूण विज्ञान विषयक पुरावे त्यांच्यामध्ये दिसून येतात. तर आपण पाहिले होते की जे काही पृष्ठवंशीय प्राणी आहेत त्यांच्या भ्रूणाचे वाढीचे जे काही टप्पे आहेत ते जवळपास समान आहेत, सारखे आहेत आणि त्यांच्यामध्ये तशाच पद्धतीची वाढ होत असते, जवळपास सारख्या पद्धतीची, पण काही टप्प्यांच्या नंतर त्यांच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भ्रूणांची वाढ होते आणि हे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये दिसून येतात. मग यासाठी कोणते कारण असू शकते, तर यासाठी मत्स्य, उभयचर, सरीसर्प, पक्षी आणि सस्तनी अशा विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या भ्रूणांमध्ये बरेच साम्य असते. जसा जसा पुढचा विकास होतो तसे हे साम्य कमी कमी होत जाते, परंतु प्रारंभिक अवस्थेतील दिसून येणारे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देतात. तर ह्या भ्रूणांचे वाढीचे टप्पे सुरुवातीचे ज्या पद्धतीने सारखे असतात तर ते हे पुरावे देत असतात की बहुधा यांचे पूर्वज हे समान असावेत, सारखे असावेत. ठीक आहे. तर इथे आपला जो काही दुसरा प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला या विधारत्नांच्या समर्थनामध्ये उत्तर लिहायचे होते ते आपण अगदी व्यवस्थितपणे समजून घेतले. ठीक आहे.
तर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। म्हणजे इथे आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला इथे कंसामध्ये काही निवडक शब्द देखील दिलेले आहेत। तर त्यांच्यापैकी योग्य असा शब्द निवडून आपल्याला विधाने पूर्ण करायची आहेत। पहिलं विधान आहे ते म्हणजे अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगर्ट डी व्हरीज यांच्या डॅश डॅश सिद्धांतामुळे लक्षात आला आणि याचे उत्तर आहे ते म्हणजे उत्परिवर्तन। त्यानंतरचे पुढील विधान आहे ते म्हणजे कोणते, प्रथिनांची निर्मिती डॅश डॅश मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले। तर प्रथिनांची निर्मिती जनुकाड मार्फत होते आणि ती कशा पद्धतीने होते, कोणत्या कोणत्या पायऱ्यामध्ये होते हे आपण पाठामध्ये अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेले आहे। त्यानंतर आहे ई विधान, ते म्हणजे काय, तर डीएनए धाग्यावरील माहिती आरएनए धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजेच डॅश डॅश होय आणि याचे उत्तर आहे प्रतिलेखन। कारण या प्रतिलेखनामध्येच काय होते, तर या प्रतिलेखनामध्येच डीएनए पासून mRNA तयार होतो आणि हा mRNA काय करतो, प्रथिने तयार करण्याची माहिती त्याच्यामध्ये दडलेली असते। ठीक आहे। त्यानंतरचे पुढील विधान आहे म्हणजे ई, उत्क्रांती म्हणजेच डॅश डॅश होय। तर उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय, जो की टप्प्याटप्प्याने अगदी हळुवारपणे घडत जातो। ठीक आहे। त्यानंतरचे शेवटचे विधान आहे ते म्हणजे मानवी शरीरात आढळणारे डॅश डॅश हे उत्क्रांतीचा अवशेषात्मक पुरावा होय। तर मानवाच्या शरीरामध्ये बरेचसे अवयव आढळतात जे काय दर्शवतात, अवशेषांगात्मक पुरावा दर्शवतात। त्यापैकी अंतर्भुज हे सर्व मानवांमध्ये काय असते, सारखे असते। तर इथे आपला जो काही तिसरा प्रश्न आहे ज्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या होत्या तो आपण नुकताच पाहिला। तर आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न आहे, प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा। तर पुस्तकामध्ये जी काही आपल्याला माहिती दिली गेली आहे त्या आधारे आपल्याला इथे परिच्छेद लिहायचा आहे। म्हणजे काय, तर इथे आपल्याला थोडक्यात टिपा लिहायच्या आहेत। तर त्या लिहायला आपण आता सुरुवात करूया। पहिली टिप्पा आपल्याला लॅमार्कवाद या विषयावरती लिहायची आहे। तर लॅमार्कवाद म्हणजे काय, तर जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी महत्वाचे सिद्धांत मांडले होते। तर ते सिद्धांत कोणते कोणते होते किंवा त्या सिद्धांतामध्ये काय चुका होत्या किंवा काय त्यांच्यामध्ये उणिवा होत्या ज्यामुळे त्यांचा जो काही सिद्धांत आहे तो फेटाळला गेला आणि तो अमान्य केला गेला, तर ते आपण आता पाहूया। यात जीन बॅप्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञाने दिलेल्या उत्क्रांतीवरील पुढील 2 सिद्धांतांचा समावेश होतो। पहिला सिद्धांत आहे इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत आणि दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत। लॅमार्क यांच्या मते उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत होणारे बदल हे त्या जीवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा केलेल्या आळसामुळे होतात। तर लॅमार्क हे काय म्हणतात, एखाद्या सजीवांच्या शरीर रचनेमध्ये जर बदल होतात तर त्यासाठी त्या जीवाने एकतर त्या शरीर रचनेमध्ये बदल करण्यासाठी केलेले प्रयत्न असावेत किंवा मग त्याच्या मागे त्यांचा आळस असावा। सजीव जो अवयव अधिक क्षमतेने वापरतो त्याची जास्त वाढ व विकास होते, याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापर असे म्हणले। तर सजीव जे काही अवयव वापरतात तर ते जर अधिक क्षमतेने वापरत असतील तर त्याचा जास्त विकास होतो आणि याचे उदाहरण म्हणजे आपण जिराफची मान इथे घेऊया। तर जिराफची मान हे उदाहरण इथे कसे येईल, तर जिराफ याने उंच झाडावरील पाने खाण्यासाठी सातत्याने त्याची मान उंचावली आणि ती मान उंचावल्यामुळे त्याची मान उंच उंच होत गेली आणि इथेच इंद्रियाचा वापर व न वापर हा जो काही सिद्धांत होतो तो सिद्ध होतो। ठीक आहे। याची उदाहरणे देण्यासाठी त्यांनी जिराफची मान सतत ताणली गेल्यामुळे लांब झाली असे म्हणले। तसेच लोहाराचे खांदे बळकट होण्याचे कारण म्हणजे तो सतत घणाचे घाव घालतो। न उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख कुमकुवत झाले, मग यामध्ये शहामृग आणि इमू येतात। तर बऱ्याच वेळेला आपण पाहतो की शहामृग हा पक्ष्यांमध्ये सर्वात जलद धावणारा पक्षी म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, पण हा शहामृग पक्षी उडू शकत नाही कारण त्याचे जे काही पंख आहेत ते पंख कुमकुवत झालेले आहेत। ठीक आहे, कारण त्याने त्याच्या मागे पंख त्याचे वापरले नाहीत आणि त्यामागे त्याचा जो काही आळस आहे तो कारणीभूत होता। मग त्यानंतर काय होतं, पाणपक्ष्यांचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले। याचे उदाहरण म्हणजे हंस, बदक,
सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. तर हे सर्व उदाहरणे त्यांनी मांडली आणि त्यावरून त्यांचा जो काही पहिला सिद्धांत होता तो मान्य करण्यात आला. मग ही सर्व उदाहरणे म्हणजे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, यालाच लॅमार्कवाद म्हणले आहे. तर या सजीवांनी ही जी काही वैशिष्ट्ये आहेत ती स्वतः मिळवलेली आहेत, म्हणून त्यांना अक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स किंवा आपण म्हणतो मिळवलेले गुणधर्म. तर ही जी काही मिळवलेली वैशिष्ट्ये आहेत ती एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात असे लॅमार्क म्हणतात. आणि लॅमार्कवाद हा उत्क्रांतीचा सिद्धांत ग्राह्य धरला जात नाही, कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे शोधांद्वारे लक्षात आले आहे. त्यामुळे लॅमार्कचे हे जे काही म्हणणे होते ते चुकीचे आहे आणि त्यांचा जो काही सिद्धांत आहे तो अमान्य केला गेला. ठीक आहे. तर यापुढील जो काही आपल्याला उत्तर लिहायचे आहे, परिच्छेद लिहायचा आहे, तो कशावरती लिहायचा आहे? डार्विनच्या नैसर्गिक निवडीचा सिद्धांत यावरती लिहायचा आहे. तर ज्या पद्धतीने लॅमार्क यांनी त्यांचा जो काही सिद्धांत मांडला होता तशाच पद्धतीने डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा एक सिद्धांत मांडला होता. तर हा सिद्धांत काय सांगतो हे आपण आता समजून घेऊया. तर चार्ल्स डार्विन नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला, यासाठी त्यांनी विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणावरून सक्षम ते जगतील असे मत मांडले. तर आपण पाहतो आपल्या वातावरणामध्ये जर थोडेफार बदल झाले तर असे काही वनस्पती किंवा प्राणी असतात जे त्या वातावरणामध्ये स्वतःला इव्हॉल्व्ह करू शकत नाहीत, म्हणजेच ते त्या वातावरणामध्ये स्वतः तग धरून राहू शकत नाहीत. आणि याचे उदाहरण म्हणजे काय? तर याचे उदाहरण म्हणजे डायनासॉर्स. पृथ्वीचे वातावरण अचानकपणे बदलले गेले आणि त्या वातावरणामध्ये ते स्वतःमध्ये ते बदल करू शकले नाहीत, म्हणून ते नामशेष झाले. ठीक आहे. तर याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीव घेण्यास स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो आणि तोच काय करतो? टिकून राहिल्यामुळे पुनरुत्पादन करतो आणि पुनरुत्पादन करून त्याची जी काही प्रजाती आहे ती शेवटपर्यंत राहते. सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत. तर सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी जेवढे काही आवश्यक असे गुणधर्म असतात ते त्यांच्या शरीरामध्ये असतात आणि हे तशा प्राण्यांना किंवा आवश्यक गुणधर्म असणाऱ्याच प्राण्यांना हा निसर्ग निवडतो आणि बाकीचे मात्र या वातावरणामध्ये टिकून राहू शकत नाहीत, तग धरू शकत नाहीत. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे काय? जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. हा सिद्धांत ओरिजिन ऑफ स्पीसीज या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत सर्वमान्य आहे, कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो स्पष्ट होतो. तर डार्विनचा हा जो काही सिद्धांत होता तो जवळपास जगमान्य आहे आणि या सिद्धांतामध्ये जे काही त्यांनी सांगितले, त्यांचे जे काही सिद्धांत होते ते आपल्याला दैनंदिन दररोजच्या बऱ्याचशा उदाहरणांमधून ते पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्याला भ्रूणविज्ञान याविषयी परिच्छेद लिहायचा आहे. ठीक आहे. तर याचे उत्तर आहे भ्रूणविज्ञानात निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. तर जे काही भ्रूणविज्ञान आहे त्यामध्ये काय केले जाते? तर त्यामध्ये जे काही पृष्ठवंशीय प्राणी असतील किंवा अपृष्ठवंशीय प्राणी असतील त्यांच्या भ्रूणांच्या वाढीचे जे काही टप्पे आहेत त्यांचा अभ्यास केला जातो. मग काय होतं? विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांचे खूपच साम्य दिसते. जसा जसा पुढे विकास होत गेला तसे तसे त्यांच्यातील साम्य कमी कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत. भ्रूणविज्ञान अशा रीतीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते. तर पहा, हे जे काही भ्रूणविज्ञान आहे यामध्ये काय केलं जातं? तर सजीवांचे जे काही भ्रूणाचे सुरुवातीचे वाढीचे टप्पे आहेत यांचा अभ्यास केला जातो आणि त्यामध्ये जर साम्य आढळत असेल तर यावरून असे समजते की हे जे काही प्राणी आहेत किंवा हे जे काही भ्रूण आहेत त्यांचे पूर्वज हे समान असावेत. त्यानंतर आपल्याला उत्क्रांती या विषयावरती परिच्छेद लिहायचा आहे.
तर उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने काय होतात, क्रमिक बदल होत गेला। उत्क्रांती म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय होते, अगदी टप्प्याटप्प्याने हळूहळू एखाद्या वनस्पतीची किंवा प्राण्याची वाढ होत गेली, सजीवाची वाढ होत गेली आणि एका विशिष्ट काळानंतर तो अगदी आता आपण जो पाहतो तशा पद्धतीचा बनला। म्हणजे आपण आज बरेचसे वनस्पती आणि प्राणी पाहतो, मग ते आज आपल्याला जशा पद्धतीने दिसतात तशा पद्धतीचे ते घडले गेले। त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांच्या प्रागतिक विकास होणे म्हणजेच एक उत्क्रांती होय। उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते, ज्याला कित्येक कोटी वर्षे लागतात, मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो। उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रहताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा अभ्यास करावा लागतो। तशाच पद्धतीने विचार केला जातो। उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीवजाती निर्माण होतात। उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत। त्यात डार्विनियनचे नैसर्गिक निवड आणि जाती उद्भव हे दोन सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात। आणि आता यापुढील जो काही परिच्छेद आहे तो आपल्याला जोडणारे दुवे या विषयावरती लिहायचा आहे। तर याचे उत्तर आहे, काही सजीवांत अशी शारीरिक लक्षणे असतात की ती लक्षणे दोन वेगवेगळ्या गटातील सजीवात आढळून येतात। याची आपण बरेचशी उदाहरणे पाहिली होती। तर दोन वेगवेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना का जोडणारी दुवे असे म्हणतात। याचे उदाहरणे म्हणजे काय, पहिले उदाहरण आहे पेरिपॅटस। हा ॲनिलिडा व संधिपात या दोघांना जोडणारा दुवा आहे। ॲनिलिडा व संधिपात या दोन्ही अपृष्ठवंशीय प्राणी संघाची वैशिष्ट्ये हा प्राणी दर्शवतो। तर हा ॲनिलिडा आणि वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपदासारखे अवयव आणि संधिपात प्राण्यांमध्ये श्वसननलिका व खुली रक्ताभिसरण संस्था या प्राण्यात आढळते। तर यावरून आपल्याला काय समजतं, तर असा प्राणी ज्या प्राण्यांमध्ये दोन वेगवेगळ्या गटांचे वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्ये काय करतात, या दोन वेगवेगळ्या गटांना जोडतात, त्यांनाच आपण जोडणारे दुवे असे म्हणतो। यानंतर आहे दुसरे उदाहरण, ते म्हणजे कोणते, डबकिल प्लॅटिपस। हा प्राणी दोन वेगवेगळ्या गटांना जोडणारा आहे, म्हणूनच याला जोडणारा दुवा असे म्हणतात। तर हा प्राणी काय करतो, सरीसर्प आणि सस्तन या दोन गटांना जोडणारा आहे। सरीसर्प प्राण्यांप्रमाणे हा अंडे घालतो, परंतु सस्तन प्राण्यांप्रमाणे याच्यामध्ये दुग्ध ग्रंथी असतात आणि तशाच पद्धतीने शरीरावरील केस हे देखील आढळतात। तिसरे उदाहरण आहे ते म्हणजे लंगफिश, आणि याच्या नावावरूनच आपल्याला समजले असेल की तो कोणत्या दोन गटांना जोडणारा आहे। तर हा मत्स्य किंवा उभयचर या वर्गांना जोडणारा दुवा आहे। तो मासा असूनही काय करतो, फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो। जोडणाऱ्या दुव्यांवरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज येतो। तर इथे आपला जो काही हा प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला परिच्छेद लिहायचे होते, परिच्छेद मांडायचे होते, तो आपण व्यवस्थितपणे समजून घेतला आहे। आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। पुढील प्रश्न म्हणजे काय, प्रश्न क्रमांक 5, अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा। तर अनुवंशिकता म्हणजे काय हे इथे आपल्याला सांगायचे आहे आणि तशाच पद्धतीने अनुवंशिक बदल कशा पद्धतीने घडतात हे देखील आपल्याला स्पष्ट करायचं आहे। याचे उत्तर आहे, एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची जी काही प्रक्रिया आहे म्हणजेच अनुवंशिकता होय। अनुवंशिक बदल होण्याची कारणे बरीचशी असू शकतात। त्यातील पहिले कारण आहे ते म्हणजे उत्परिवर्तन। अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील डीएनए मध्ये बदल घडला तर अनुवंशिक बदल होतात। आणि दुसरे म्हणजे युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते, त्यामुळेही अनुवंशिक बदल होतात। तर इथे आपला 5वा प्रश्न संपतो। आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया। 6वा प्रश्न आहे, अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा। तर अवशेषांगे काय असतात हे आपण पाहिलेलं आहे। तर अवशेषांगे हे
सजीवांच्या शरीरातील अवयव असतात, परंतु ते ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत दिसून असून निरुपयोगी असतात. तर बरेचसे असे उदाहरणे आहेत. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागलेली असतात, परंतु अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षाचा कालखंड लागतो आणि एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांचे स्वरूपात ते असतात. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी तो दुसऱ्या सजीवात मात्र कार्यरत असतो. आंत्रपुज हे मानवासाठी अवशेषांग आहे, कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते, पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे. तर अवशेषांगामध्ये कोणते कोणते अवशेषांग येतात हे आपण जे काही उत्क्रांतीचे पुरावे आहेत यामध्ये सर्व पुरावे व्यवस्थितपणे समजून घेतले आहेत आणि त्यामध्ये आपण अवशेषांग म्हणजे काय हे देखील पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर मानवाला अवशेषांगाच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवू शकतात. तर इथे आपला हा जो काही 6वा प्रश्न होता तो संपतो. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि त्यातील पहिला प्रश्न आहे उत्क्रांतीस अनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात. तर उत्क्रांती घडण्यासाठी हे अनुवंशिक बदल कशा पद्धतीने कारणीभूत ठरतात हे आपल्याला इथे लिहायचं आहे. तर अनुवंशिक गुणधर्म आई वडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात आणि हे अनुवंशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात. ज्या गुणधर्मांमुळे हे अनुवंशिक गुणधर्म किंवा सजीवात परिसराशी अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते, असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात, म्हणजे ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केल्या जातात. आणि तशाच पद्धतीने उत्क्रांतीच्या अतिशय हळूवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेली सजीव प्रजननातून टिकून राहतात, तग धरून राहतात. ठीक आहे. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत. उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस अनुवंशिक बदलांचे इंधन असते. तर अनुवंशिक बदल कशा पद्धतीने उत्क्रांतीसाठी महत्वपूर्ण आहेत किंवा हे अनुवंशिक बदल कशा पद्धतीने उत्क्रांती घडवून आणण्यासाठी मदत करतात हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया, तो म्हणजे कोणता? तर गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. तर जी काही प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया आहे ज्याला आपण प्रथिने संश्लेषण म्हणतो, तर ती प्रक्रिया 3 टप्प्यामध्ये पूर्ण होते. त्यातील पहिला टप्पा म्हणजे प्रतिलेखन, ज्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. तर दुसरा टप्पा म्हणजे भाषांतरण, ज्याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. आणि तिसरा टप्पा म्हणजे कोणता? स्थानांतरण, ज्याला आपण ट्रान्सलोकेशन असे म्हणतो. ठीक आहे. तर आपण आता एक एक टप्पा व्यवस्थितपणे पाहू आणि समजून घेऊ की कशा पद्धतीने ही प्रथिने निर्मिती होते. प्रथिनांची निर्मिती डीएनए वरील जनुकांच्या संकेतानुसार आणि आरएनएच्या माध्यमातून होते. यालाच प्रथिने निर्मितीचा म्हणजेच सेंट्रल डोग्मा असे म्हटले आहे. तर पहिली जी काही पायरी आहे ज्याला आपण प्रतिलेखन म्हणतो तो आपण सर्वप्रथम पाहूया. या प्रक्रियेत काय होते? तर या प्रक्रियेत डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA तयार होतो. यासाठी डीएनए हे दोन्ही धागे अलग होतात आणि त्यातील एका धाग्यातील न्यूक्लियोटाइडच्या क्रमवार रचनेनुसार mRNA वर न्यूक्लियोटाइड्सचा पूरक क्रम येतो. डीएनएतील थायमिनऐवजी mRNA मध्ये युरॅसिलचा अंतर्भाव होतो. प्रतिलेखन पेशी केंद्रकात होते, मात्र डीएनए वरील सांकेतिक संदेश घेऊन तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. हा संदेश ट्रिप्लेट कोडॉनच्या स्वरूपात असतो, म्हणजे जे काही त्याच्यावर आढळणारे न्यूक्लियोटाइड्स आहेत ते न्यूक्लियोटाइड्स 3 न्यूक्लियोटाइड्सचा एक गट म्हणजेच काय झाले? हे ट्रिप्लेट कोडॉन झाले. तर त्यांच्या स्वरूपामध्ये ते असतात, म्हणजेच प्रत्येक अमिनो अम्लाकरिता असलेला संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. तर हा जो काही ही जी काही पहिला टप्पा आहे ज्याला आपण प्रतिलेखन म्हणतो, यामध्ये काय होतं? तर डीएनए पासून mRNA तयार केला जातो. दुसरी प्रक्रिया आहे ज्याला आपण भाषांतरण म्हणतो. या प्रक्रियेत काय होते हे आपण आता समजून घेऊया. प्रत्येक mRNA मध्ये काय असतात? हजारो कोडॉन असतात आणि ठराविक कोडॉन ठराविक अमिनो अम्लाची ओळख पटवतात.
योग्य ती अमिनो आम्ले पुरवण्याचे काम टीआरएनए करतो, ज्याला आपण ट्रान्सफर आरएनए म्हणतो. त्याकरिता mRNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन या टीआरएनए वरती असतो आणि या क्रियेलाच भाषांतरण असे म्हणतात. तर शेवटची जी काही प्रक्रिया आहे, शेवटचा जो काही टप्पा आहे तो म्हणजे कोणता? स्थानांतरण. तर हे स्थानांतरण कशा पद्धतीने होते आपण पाहूया. आरएनए चे कार्य पुढील प्रमाणे असते. टीआरएनए आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने श्रृंखला तयार करण्याचे काम पूर्ण करणे. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने रायबोझोम काय करतो? सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. आणि प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच काय होते? गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. तर यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे काय? उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत हे इथे आपल्याला लिहायचे आहेत. तर हा जो काही उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव हा कुठे जीवद्रव्याच्या स्वरूपात पृथ्वीवरच्या समुद्रात निर्माण झाला. तो कशा पद्धतीने तयार झाला, कशा पद्धतीने निर्माण झाला हे आपण पाठामध्ये समजून घेतलेले आहे. ठीक आहे. तर दुसरा मुद्दा आहे, त्यानंतर हजारो वर्षांनी यापासून एक पेशीय सजीव निर्माण झाले. या एक पेशीय सजीवात क्रमवार बदल होत गेले व त्यापासून निरनिराळे जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल अतिशय हळूहळू आणि क्रमक्रमाने होत राहिले. हा संपूर्ण कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षाचा आहे. निरनिराळ्या कारणांनी सजीवांतील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी झाल्यामुळे आज दिसणारे अनेक प्रकारचे सजीव पृथ्वीवर अस्तित्वात आले. यामुळे ही सर्व उत्क्रांतीची जी काही प्रक्रिया आहे ती क्रमविकासाच्या स्वरूपात झाली. हीच संघटनात्मक उत्क्रांती आहे. यात भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून निरनिराळ्या वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होत गेला. आणि इथे आपण उत्क्रांतीविषयक पुरावे कोणते कोणते होते हे आपण पाहूया. पहिले पुरावे होते बाह्यरूपीय पुरावे, त्यानंतर होते शरीरशास्त्रीय पुरावे, तिसरे पुरावे हे अवशेषांगे आहेत, चौथे पुरावे आहेत पुराजीव विषयक, पाचवे आहेत जोडणारे दुवे जे आपण आत्ताच पाहिले, आणि सहावे व शेवटचे आहेत भ्रूण विज्ञान विषयक. तर इथे आपला हा जो काही प्रश्न होता त्याचे उत्तर आपण अगदी व्यवस्थितपणे दिलेलं आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्व सदोहरण स्पष्ट करा किंवा विशद करा. ठीक आहे. तर उत्क्रांतीमध्ये जे काही शरीरशास्त्रीय पुरावे आढळतात त्यांचे महत्व आपल्याला इथे लिहायचं आहे. तर निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. उदाहरणार्थ मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा चर्म पर असेल व देवमाशाचा पर यांच्या हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते. बाह्य रूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्याच्या प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगळा आहे. तसेच त्याच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु हे हाडांतील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा असे म्हटले जाते. ठीक आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे काय? तर जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. तर जीवाश्म म्हणजे काय आणि ते उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून कसे गृहीत धरतात हे आपल्याला इथे उदाहरणासह पाहायचे आहे. तर जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात. यातील पहिला मुद्दा म्हणजे कोणता? तर काही सजीव आपत्तीमुळे हे जीव त्यांचा काही वेळा गाडले जातात. तर विशेषतः ज्वालामुखीच्या लावात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात. हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात. यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते. ठीक आहे. याशिवाय कार्बनी वैमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतन जीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत. त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय, मत्स्य, उभयचर, सरीसर्प, नंतर मध्यजीव महाकल्पात सरीसर्प आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांचे जीवाश्मे आढळून येतात. उत्क्रांतीच्या अभ्यासात
म्हणून जीवाश्मांचा अभ्यास हे एक महत्वाचे अंग आहे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा. तर मानवी उत्क्रांती यामध्ये आपण अगदी स्पष्टपणे आणि थोडक्यात कशा पद्धतीने मानव उत्क्रांत होत गेला हे पाहिलेलं आहे. तर लेम्युर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाचे पूर्वज विकसित झाले. पुढच्या 7 कोटी वर्षात निरनिराळे माकड सदृश्य प्राणी निर्माण होत गेले. सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकड सदृश्य प्राण्यांच्या शेपट्या काय झाल्या, नाहीशा झाल्या. त्यापासून कप्पी आणि मानव अशा 2 गटांची स्वतंत्र उत्क्रांती झाली. मेंदूच्या आकारमानात वाढ झाली. हाताचा अंगठा आणि पंजा यांच्यात सुधारणा, 2 पायांवर चालणे, पळणे या प्रकारचे बदल होत होत मानव सदृश्य प्राणी निर्माण होऊ लागले. त्यानंतरच्या काळात हे कप्पी सारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले. त्यांच्यापासूनच गिबन आणि ऑर्नांगुटान निर्माण झाले. उरलेले हे कप्पी सदृश्य प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही प्रजातींची प्रगती मानव सदृश्य प्राणी निर्माण करण्याकडे झुकली. एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आल्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास झाला. त्यामुळे ते ताठ उभे राहू लागले. मागचे पाय शरीर तोलू लागले आणि त्यामुळे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी अस्तित्वात आले. त्यानंतर आदी मानवाच्या निरनिराळ्या जीवाश्मांवरून काय झाले, मानवी उत्क्रांतीचा आराखडा तयार झाला. आफ्रिकेतील रामापायथिकस हा एक पहिला मानव सदृश्य प्राणी म्हणून त्याची नोंद झाली आहे. रामापायथिकस, ऑस्ट्रेलोपायथिकस, निअँडरथल मॅन, क्रो मॅन मानव असे मानव उत्क्रांतीमधील महत्वाचे टप्पे आहेत. निअँडरथल मॅन हा पहिला बुद्धिमान मानव म्हणजेच होमो सॅपियन सॅपियन मानला जातो. यानंतरच्या उत्क्रांतीमध्ये जीवशास्त्रीय बदल कमी झाले, मात्र सांस्कृतिक बदल झाले. बुद्धिमान मानवाने शेती, पशुपालन, वसाहती बसवणे, कला, इतिहास, शस्त्रे अशा इतर प्राण्यांना जमणार नाहीत त्या बाबी निर्माण केल्या. 200 वर्षापूर्वी मानवाने औद्योगिक समाजाची सुरुवात केली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो काही पहिल्या पाठाचा स्वाध्याय होता तो समजून घेतलेला आहे. ठीक आहे. तर या पाठाच्या आतले प्रश्न जे की सांगा पाहू किंवा ओळखा पाहू या संदर्भात खाली येतात ते आपण आता पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 वरील प्रश्न आपण सुरुवातीला पाहूया. तर सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता हे आपल्याला माहित आहे आणि याचे उत्तर आहे सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी बनलेले गुणसूत्र होय. दुसरा प्रश्न आहे आपल्या मातापित्यांची शारीरिक व मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात. तर आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता म्हणतात. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे डीएनएचा रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो. तर आपल्याला याचे उत्तर माहित आहे. डीएनएचा रेणू हा डिऑक्सिरायबोज, शर्करा, फॉस्फरिक आम्ल आणि नत्रयुक्त पदार्थांच्या जोड्यांनी बनलेल्या 2 सर्पिल धाग्यांपासून बनलेला असतो. ठीक आहे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, डीएनए व आरएनएच्या या प्रकारांच्या आकृत्या काढा व माहिती सांगा. तर डीएनए ची आकृती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. मग त्यानंतरचे मुद्दे आपण आता समजून घेऊया. डीएनएचा रेणू 2 सर्पिल आणि एकमेकात गुंतलेल्या समांतर न्यूक्लियोटाइड धाग्यांचा बनलेला असतो. त्यामुळे या रेणूंची रचना कशी असते, द्विसर्पिल असते. प्रत्येक न्यूक्लियोटाइड हा नायट्रोजनयुक्त पदार्थ, डिऑक्सिरायबोज, शर्करा आणि फॉस्फरिक आम्ल यांपासून बनलेला असतो. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक न्यूक्लियोटाइडचे घटक कोणते हे आपण समजून घेतले. मग नायट्रोजनयुक्त पदार्थ प्युरिन आणि पिरिमिडिन असे 2 प्रकारचे असतात. ॲडेनिन व गुआनिन हे 2 प्युरिन, तर सायटोसिन आणि थायमिन हे पिरिमिडिन पदार्थ आहेत. नेहमीच ॲडेनिनची थायमिन बरोबर आणि गुआनिनची सायटोसिन बरोबर जोडी होते. कशाने होते ही जोडी, तर हायड्रोजन बंधांनी होते. ॲडेनिन आणि थायमिन हे द्विहायड्रोजन बंधाने एकमेकाशी जोडले असतात. हायड्रोजन बंधामुळेच शिडीतील पायऱ्यांप्रमाणे डीएनएच्या सर्पिल रेणूचे दोन्ही धागे जोडलेले राहतात. त्यानंतर आहे आरएनए.
तर आरएनएची जी काही आकृती आहे ती तुम्ही काढून घेऊ शकता. आरएनए हे न्यूक्लियोटाइडने बनलेले असतात. एकच धागा असलेले न्यूक्लिक आम्ल आहे. आरएनएचे घटक पुढील प्रमाणे आहेत: न्यूक्लियोटाइड, रायबोज शर्करा, फॉस्फोचे रेणू आणि नत्रयुक्त पदार्थ. तशाच पद्धतीने काय, ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल हे नायट्रोजन युक्त पदार्थ आरएनए मध्ये असतात. यापैकी ग्वानिन व ॲडेनिन हे प्युरिन आहेत, तर सायटोसिन व युरॅसिल हे पिरिमिडिन आहेत. आरएनए केंद्रक आणि पेशीद्रव या दोन्ही ठिकाणी आढळतात. आरएनएच्या कार्यप्रणालीनुसार त्यांचे मॅसेंजर, रायबोसोमल व ट्रान्सफर हे 3 प्रकार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणता, अनुवांशिक विकृती म्हणजे काय हे सांगून काही अनुवांशिक विकृतींची नावे सांगा. तर हा जो काही अनुवांशिक विकृतीचा भाग आहे तो इयत्ता 9वी मध्ये आपण व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. जर तुम्हाला याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर यासाठी तुम्ही इयत्ता 9वीचे विज्ञान आणि तंत्रज्ञानचे पुस्तकामध्ये तो पाठ पाहू शकता. ठीक आहे. ज्या विकृती गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण होतात त्यांना अनुवांशिक विकृती असे म्हणतात. या विकृती पुढील कारणांनी निर्माण होतात: गुणसूत्रांच्या संख्येत बदल, आधिक्य किंवा कमतरता, गुणसूत्रांच्या एखाद्या भागाचा लोप, गुणसूत्रांचे स्थानांतरण, अचानक उत्परिवर्तन होणे, एकापेक्षा जास्त जनुकात बदल होणे, गुणसूत्रांच्या संख्येत बदल होऊन तयार झालेल्या विकृती, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम व काइनफिल्टर सिंड्रोम, उत्परिवर्तन होऊन तयार होणाऱ्या एकजनुकीय विकृती. यामध्ये हचिन्सन रोग, टेक्सास रोग, ग्लॅटोसोमिया रोग असेल, फेनियल क्रिटोमो असेल, सिकल सेल ॲनिमिया ज्याला आपण दात्रपेशी पांडुरोग म्हणतो, स्टिटिक फायब्रोसिस म्हणतो ज्याला आपण फुटी तुंतीभवन म्हणतो, अल्झिबिनियम असेल ज्याला आपण वर्णकहीनता म्हणतो, हिमोफिलिया, रातांधळेपणा, एकाच वेळी एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये बदल घडवून आल्यामुळे दुभंगलेले होठ, दुभंगलेले टाळू, जठरांचे संकोचन, पाठीच्या कण्यातील दोष, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा, अतिस्थूलपणा या बहुघटकीय विकृती आढळतात. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 3 वरते जे काही प्रश्न आहेत ते आपण आता पाहूया. त्यातील पहिला प्रश्न आहे, आपल्या पचन संस्थेतील अंत्रपुज या अवयवाचे काम काय आहे? अंत्रपुज हा अवयव मानवी शरीरात कोणतेही कार्य करत नाही, पण तो जे काही रवंथ करणारे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये मात्र कार्य करतो. दुसरा प्रश्न आहे, आपल्याला अक्कलदाढेचा अन्न चावणं खाण्यासाठी खरंच उपयोग होतो का? तर याचे उत्तर आहे, आपल्याला अक्कलदाढेचा अन्न चावणं खाण्यासाठी उपयोग होत नाही. तिसरा प्रश्न आहे, डायनासॉर सारखे महाकाय प्राणी नामशेष का झाले? आणि याचे उत्तर आहे, डायनासॉर सारखे महाकाय प्राणी स्वतःच्या परिसरात जुळवून न घेता आल्यामुळे नष्ट झाले. त्या सुमारास हिमणक सुरू झाले, अन्नाची कमतरता निर्माण झाली आणि उपासमारीने डायनासोरना जगणे कठीण झाले. एका सिद्धांतानुसार मोठ्या धुमकेतूच्या आदळण्याने पृथ्वीवर झालेल्या हाहाकाराने डायनासोर सारखे महाकाय प्राणी नामशेष झाले असावेत असाही अंदाज आहे. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे तो म्हणजे काय? प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होत आहेत? आणि याचं उत्तर आहे, पर्यावरणात होत असलेल्या बदलांमुळे प्राणी आणि पक्षी यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. प्रदूषणामुळे, हवामानामुळे आणि सतत वाढत जात असलेल्या नागरीकरणाने पक्षी प्राणी यांचा अन्न व निवारा या दोन्ही बाबी संकटात आल्या आहेत. याशिवाय काही ठिकाणी शिकारी होत असल्याने अनेक प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तर तशाच पद्धतीने आपण आता प्रश्न क्रमांक 4 वरील प्रश्न पाहूया. त्यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कोणता? तर सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते आहेत? तर आपल्या शरीरामध्ये बरेचसे अवयव आढळतात आणि ते अवयवांच्या वेगवेगळ्या संस्था देखील आहेत, त्या विशिष्टपणे कार्य करत असतात. तर याचे उत्तर आता आपण पाहूया. प्रगत सजीवांच्या शरीरात निरनिराळ्या प्रकारची कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था असतात. प्रत्येक संस्थेमध्ये ठराविक अवयव असतात. जसे हृदय, फुफ्फुसे हे 2 महत्वाचे अवयव छातीच्या पोकळीत असतात. कपरमध्ये मेंदू असतो. उदर पोकळीत जठर, आतडी, यकृत, प्रक असे अवयव असतात. ठीक आहे. तर या पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शरीरातील प्रत्येक अवयव त्याच उपयोगी पडतो का? याचे उत्तर आहे, सजीवांना जगण्यासाठी जी जी कार्य शरीरात पाडावी लागतात ती कार्य प्रत्येक महत्वाचा अवयव करतो. मेंदू शरीरातील सर्व कार्यांवर नियंत्रण करतो. हृदयामुळे रक्ताभिसरण होते. फुफ्फुसांचे श्वसनाचे
कार्य पार पडतात, रक्त शुद्धीकरणाची क्रिया करते, अशा रीतीने शरीरातील प्रत्येक अवयव सजीवासाठी उपयोगी पडतो. केवळ थोडे फार अवयव कोणतेही कार्य करत नाहीत, उदाहरणार्थ आंत्रभुज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बरेचसे प्रश्न पाहिले. त्यामध्ये मग स्वाध्यायाचे प्रश्न असतील किंवा मग पाठाच्या आतील प्रश्न असतील, ते आपण अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलेले आहेत. तर आपण इथे थांबूया आणि या पाठाचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी किंवा यापुढील पाठाचे आणि त्याच्या स्वाध्यायाचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील संपूर्ण पाठ व संपूर्ण स्वाध्याय या फोल्डरमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. आणि तशाच पद्धतीने काळजी घ्या, अभ्यास करा आणि याबाबत या प्रश्नांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर ती तुम्ही इथे विचारू शकता. तर भेटूया पुढील सेशनमध्ये. बाय.